आता ग्लोब्युलिन. मोठं लेक्चर आहे, म्हणजे सगळं कंप्लीट झालं पाहिजे, नॉट नेसेसरी आवर्समध्ये कॅल्क्युलेट करायचं नाही. ठीक आहे, आपल्याला अल्बुमिन कंप्लीट झाल्यावर पुढचा मुद्दा येतो ग्लोब्युलिन. मी मगाशी सांगून ठेवले, आता मी वाचून दाखवणार, शिकून झाले. म्हणजे काय बाबा, ग्लोब्युलिनचे मल्टिपल फंक्शन आहेत. ग्लोब्युलिन एकतर मेनली लिव्हर सेलद्वारे तयार केला जातो, एक्सेप्ट गॅमा ग्लोब्युलिन. अल्फा, बीटा, गॅमा असे 3 प्रकार आहेत. बरं, यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ट्रान्सपोर्ट आणि इम्युनिटी. इम्युनिटीसाठी गॅमा ग्लोब्युलिन आहेत आणि ट्रान्सपोर्टसाठी अल्फा, बीटा आहेत. मग ते कशाचं ट्रान्सपोर्ट करतात, कशाला धरून ठेवतात, तर साध्या साध्या गोष्टी. तो आमच्या रक्तामध्ये कॉपर आहे, आमच्या रक्तामध्ये लोखंड आहे, लोह आहे, आयन आहे. ह्या सगळ्यांना बाइंड करणं, म्हणजे त्यांना फिल्टर न होऊ देणं. कुठून? किडनी, ग्लोमेरुलस, नेफ्रॉन, तिथून फिल्टर न होऊ देणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ग्लोब्युलिन्स. मग ग्लोब्युलिन बाइंड्स हिम, ग्लोब्युलिन बाइंड्स कॉपर, ग्लोब्युलिन बाइंड्स डिफरंट हार्मोन्स लाईक कॉर्टिसॉल, ग्लोब्युलिन बाइंड्स थायरॉक्सिन. मग ते वेगवेगळे ग्लोब्युलिन तुम्हाला पाठ करायचे आहेत, हे लक्षात घ्या. त्यांची नावं पाठ करायची, हे सगळं दिले, वाचून दाखवणार आहे. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिल्यांदा ग्लोब्युलिन आर द मेजर क्लास ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. दे मेक 38% पार्ट ऑफ द टोटल प्लाझ्मा प्रोटीन. 38% म्हणजे बघा, 6 ते 8 ला 40% करा, 8 चौक 32, 6 चौक 24, 2.4 ते 3.2 ग्राम. ठीक आहे. दे आर वॉटर इनसोल्युबल बट सोल्युबल इन अ डायल्यूट सॉल्ट सोल्युशन. हे त्याचं फंक्शन दिले, सॉरी त्याचं कॅरेक्टर दिले. दे आर हेट्रोजिनस इन स्ट्रक्चर अँड फंक्शन्स, म्हणजे डिफरंट अमिनो ऍसिड ह्याच्यात आहेत, किंवा डिफरंट प्रकारचे ग्लोब्युलिन पाहायला मिळतात. अमिनो ऍसिड तर वेगळेच असतात, पण डिफरंट ग्लोब्युलिन, हिट्रो म्हणजे वेगवेगळे. बघा, सिंथेसाइज्ड मेनली इन द लिव्हर अँड बाय प्लाझ्मा सेल्स. प्लाझ्मा सेलमध्ये कोण तयार होतं? गॅमा ग्लोब्युलिन. गॅमा ग्लोब्युलिन म्हणजे कोण? इम्युनोग्लोब्युलिन. हे लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, शब्द सिरम वापरलाय रे बाबा. शब्द काय वापरलाय? सिरम. आणि सिरम मध्ये कोणाचा समावेश होत नाही? फायब्रिनोजनचा. सिरम मध्ये फायब्रिनोजनचा समावेश होत नाही. मग फायब्रिनोजन सोडून बाकीचे सगळं सिरम मध्ये येतं. सिरम म्हणजे काय ते लास्टला बघू. एक प्रिअल्बुमिन सोडून द्या. अल्बुमिन असतो, त्याचं काम बघून झालं. 5 कामं मी सांगितली, परत रिपीट करतो. अल्बुमिन मेंटेन ऑस्मोटिक प्रेशर, त्याच्यानंतर ड्रग डिलिव्हरी, हार्मोन डिलिव्हरी, त्याच्यानंतर डिटॉक्सिफिकेशन, न्यूट्रिशन रोल, बफर ऍक्शन. पाठ करून टाका, डोक्यात ठेवा. मला पाठ, तुम्हाला पाठ. चला, ग्लोब्युलिन मध्ये बघा, अल्फा 1, अल्फा 2 असे 2 प्रकार असतात. त्यानंतर बीटाचे प्रकार असतात, बीटा 2, C3, C4, आणि त्याच्यानंतर गॅमा. गॅमाचे वेगळे प्रकार आहेत, IgM, IgG, IgA, IgD. ओके, सी रिएक्टिव्ह प्रोटीन वगैरे ते आहेतच एक्स्ट्रा. अल्फा 1 मध्ये मग भरपूर सारे बघायचे. मी मग सांगितले पाहिजे, कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोनला जोडून ठेवणारा, ओके, रेटिनॉलला जोडून ठेवणारा. मग अल्फा 2 मध्ये कोणते? हॅप्टोग्लोबिन्स, म्हणजे आयनसाठी लागतो म्हणलं ना, हॅप्टो म्हणजे आयन. सिरुलोप्लाझ्मिन महत्वाचा आहे. आलेला प्रश्न रे बाबा, आलेला प्रश्न. करा, गोल करायचं, लिहून घ्यायचं एका जागी. सिरुलोप्लाझ्मिन आर द नेम ऑफ प्रोटीन इज अ टाइप ऑफ ग्लोब्युलिन. प्रोटीनचं नाव आहे, ग्लोब्युलिनचा प्रकार आहे, जो सी फॉर कॉपर, सिरुलोप्लाझ्मिन कॉपरला धरून ठेवणाऱ्या प्रोटीनचं नाव सिरुलोप्लाझ्मिन. पाठ करा. मग अँजिओटेन्सिनोजन आहे, प्रोटीन सी आहे, C3, C4 असतात, कॉम्प्लिमेंट सिस्टीम ज्या असतात ते शिकू आपण, आता शिकणार आहेत. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सफिरिन आहे, आणि हे बाकीचे. चला पुढे जाऊ. Types of globulin. Globulins are classified into alpha 1, alpha 2, beta, gamma based on the electrophoresis mobility. Electrophoresis लिहून घ्या, एक वाक्य सांगून देतो. इलेक्ट्रोफोरेसिस वाक्य लिहून घ्यायचं. Electrophoresis is a method which differentiate albumin and globulin. ग्लोबिनला डिफरन्शिएट करतो. त्यातही कोणते ग्लोबिलिन? अल्फा 1 वेगळा दाखवतो, अल्फा 2 वेगळा दाखवतो, त्याचा कर्व दाखवतात. चला, हे दाखवून ठेवतो. डिस्क्रिप्टिव्ह असतं तर मजा आली असते. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात, जर तुम्ही इलेक्ट्रोफोरेसिस नावाची जर मेथड केली, तर त्यात असा मोठा कर्व सापडतो, असा एक छोटा, मग छोटा, मग छोटा, असा एक मोठा. याला म्हणायचं अल्बुमिन. दिस इज कॉल्ड ॲज अल्बुमिन. इसको बोलते अल्फा 1, अल्फा 2, बीटा आणि गॅमा. गॅमाचा थोडासा मोठा दाखवा रे बाबा. ठीक आहे, गॅमा. कळालं का? हे असा कर्व असतो, हा इलेक्ट्रोफोरेसिसचा कर्व असतो. इलेक्ट्रोफोरेसिस इज अ मेथड विच डिफरन्शिएट प्रोटीन्स, प्लाझ्मा प्रोटीन्स. हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे. चला, इलेक्ट्रोफोरेसिस मोबिलिटीनुसार हे प्रकार मिळतात. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अल्फा 1 चे एक्झाम्पल बघा. हे तुम्ही पाठ करा, मला माझ्या मागे लावू नका पाठांतर. ठीक आहे, बघा, अँटीट्रिप्सिन, ऍसिड ग्लायकोप्रोटीन्स. बघा, हे नाव अत्यंत महत्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ट्रान्सकॉटिन, कॉर्टिसॉल बाइंडिंग ग्लोब्युलिन. कॉर्टिसॉल माहिती की नाही रे? कॉर्टिसॉल माहिती, कॉर्टिकोस्टेरॉइड्स माहिती, ॲड्रिनल, ओके, शिका फिजिओलॉजी, ती तिकडे जाऊन शिका. ट्रान्सकोटिन, थायरॉक्सिन बाइंडिंग ग्लोब्युलिन. म्हणलं ना, तुमच्या रक्ताची टेस्ट करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. कशामुळे? हे सगळे धरून ठेवणारे आहेत ना, रक्तात किती जणांनी धरून ठेवले यानुसार सांगतो तुम्हाला, थायरॉइड आहे का नाही, हायपर आहे का हायपो आहे, हे सगळं कळून जातं. काय सोपं आहे सगळं. बघा, नेक्स्ट बघा, अल्फा 2 मध्ये कोणते एक्झाम्पल येतात, लिहून घ्यायचे रे बाबा सगळ्यांनी, व्यवस्थित लिहून घ्यायचे. अल्फा 1 मध्ये काय येतं, अल्फा 2 मध्ये काय येतं. अल्फा 2 ग्लोब्युलिन्स मध्ये एक हॅप्टो नाव येतं, मी मग सांगितल्याप्रमाणे. हॅप्टो हिमोग्लोबिनला ब्लाइंड करणारे. हिमोग्लोबिन वेगळं, आयन वेगळं.
म्हणजे काय की रक्तात हिमोग्लोबिन आहे, ते हिमोग्लोबिन जर तुमच्या किडनीनं फिल्टर करायला घेतलं तर काय होईल बाबा, अवघड होईल का नाही. तर तसं होऊ नये, हिमोग्लोबिनला धरून ठेवणारा हेप्टोग्लोबिन नावाचा आहे. त्याच्यानंतर मगाशी सांगितला सिरिलोप्लाझ्मिन कॉपर ट्रान्सपोर्ट, महत्वाचा प्रश्न आहे, PYQ आलेला प्रश्न आहे रे बाबा, UPSC 2023 ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामला आलेला आहे. सिरिलोप्लाझमिन 2023 मध्ये लेटेस्ट आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ कॉपर. मग त्याच्यानंतर मॅक्रोग्लोब्युलिन नावाचं असतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स, प्रोटीएज एन्झाईम्सला ट्रान्सपोर्ट करतात. चला पुढे जाऊ. बीटा ग्लोब्युलिन, खालची नावं दिसत नसतील तर मी वाचून दाखवतो. पहा, ट्रान्सपिरिन हे महत्वाचे लिहून टाकायचं. हिमोग्लोबिनसाठी वेगळं बघा, कुठे गेलं, हॅप्टोग्लोबिन हिमोग्लोबिनसाठी, आणि ट्रान्सपिरिन आयनसाठी आहे. येते लक्षात, आयनसाठी. बघा आयन ट्रान्सपोर्ट. आणि बघा एक नवीन नाव इथं मी देते, हिमोपेक्स. येते लक्षात, हिमोपेक्सिन. हिमोपेक्सिन जे आहे ते काय करतं, फ्री हिमला, फ्री आयनला बाइंड करतं. फ्री आयन, आयन, हिमोग्लोबिन, 3 नावं वेगवेगळे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर लायपोप्रोटीन्स, म्हणजे तुमच्या ब्लडमध्ये जे कोलेस्ट्रॉल मिळतं ना बाबा, ते सुद्धा ग्लोब्युलिन आहे. वाटणार नाही पण आहे, आता त्याला काय करणार आहे, येस आहे. बघा हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, हे सगळं आहे ना. म्हणजे रक्त चेक केलं की तुम्हाला अख्खं LFT कळतं. ओके, लिव्हर फंक्शन टेस्ट कळतं का, कारण काय हेच आहे. आणि त्याच्यानंतर एक शेवटचं नाव मी वाचून दाखवतो, कॉम्प्लिमेंट प्रोटीन C3 C4, हे इम्युन सिस्टीमसाठी लागतात. कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन, कॉम्प्लिमेंट या शब्दाचा अर्थ समजून घ्या. हे कॉम्प्लिमेंट या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे, कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन नावाची एक प्रोसेस आहे. ओके, त्याच्यात ऑप्सोनायझेशन नावाचं एक असतं. पण कॉम्प्लिमेंट या शब्दाचा अर्थ काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे ही इम्युनिटीचा कास्केड आहे. त्याला मी पाथवे म्हणतो बाबा, उगाच कशाला अवघड शब्द. इम्युनिटीचा एक पाथवे आहे की आमच्या शरीरात बॅक्टेरिया आला, त्या बॅक्टेरियाला रिकग्नाइज करायचं, त्याला एक कोड तयार करायचा, कोड तयार करून आमच्या शरीरात सांगायचं, बघा बघा मी त्याला रंगवले, त्याला खायचंय आपल्याला. येस, रंगवले म्हणजे काय की आम्ही त्याला दर्शवून दिलंय, हा बॅक्टेरिया खाऊन टाकायचा, एनगल्प करायचं. ते एनगल्प करण्यासाठी त्याला कोड द्यावा लागेल. तो कोड देण्याचं काम आमचे ग्लोब्युलिन करतात. वेगवेगळे ग्लोब्युलिन आमच्याकडे, ते ग्लोब्युलिन करतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा हा कास्केड तयार करणारा, म्हणजे ही जी कास्केड आहे, पाथवे, हे कॉम्प्लिमेंट प्रॉपर निर्माण करणारा जो कोण असतो, त्याचं नाव आहे IgM. काय नाव आहे, IgM नावाचा जो आहे तो ते कास्केड तयार करतो. कास्केड हा शब्द आपण इथं वापरू. मग IgM काय हे बघू ना आपण. पण तुम्ही म्हणताल IgM तर गॅमामध्ये येतो, आम्ही तर बीटामध्ये शिकतो. अरे बाबा, कॉम्प्लिमेंट सिस्टीम ऍक्टिव्हेट करायला बीटा मदत करतात, आणि गॅमा तर डायरेक्ट ऍक्टिव्हेट करणारेच आहेत, किंवा गॅमा निर्माण करणारेच आहेत. हे आपल्याला इथं लक्षात आलं. चला खालचं झालं, पुढे जाऊ.